झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। 2.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार। धुळ्यातील विश्वकर्मा नगरातील घटना। 80 वर्षीय आरोपीला अटक। धुळे शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात एका 80 वर्षीय वृद्धाने एका 2.5 वर्षांच्या चिमुकलीसोबत लैंगिक छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळच्या सुमारास शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात हा प्रकार घडला। संबंधित वृद्धाने अल्पवयीन बालिकेसोबत अश्लील वर्तन केले। परिसरातील नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ धाव घेऊन चिमुकलीची सुटका केली आणि संशयित वृद्धाला पकडून ठेवत पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी संशयितास ताब्यात घेतले। पीडित बालिकेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संशयिताविरोधात भारतीय दंड संहिता तसेच पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। विश्वकर्मा नगर खैरुसा मस्जिद समोर या ठिकाणी 112 नंबरला डायल झालं। त्या ठिकाणी एक इसम हा लहान मुलीची छेडछाड करून विनयभंग करत आहे। मग तात्काळ आमची टीम त्या ठिकाणी गेली। त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे समजलं की ती छोटीशी 2.5 वर्षाची एक लहान मुलगी आहे। त्या लहान मुलीबरोबर अतिप्रसंग करताना एक 80 वर्षाचा वयस्क इसम हा त्या ठिकाणी लोकांनी पकडून ठेवला होता। आणि त्या ठिकाणी त्या जो आरोपी इसम आहे रेहमान पिंजारी नावाचा आहे, त्याच्या मुलीने तो प्रसंग बघितला आणि स्थानिक लोकांनी तात्काळ त्या मुलीची सुटका करून घेतली आणि पोलीस स्टेशनला त्या संदर्भात एक गुन्हा दाखल केलेला आहे। आता सध्या या प्रकरणामध्ये BNS कलम 75(1)(1) प्रमाणे व पोक्सो 8(12) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे। यामध्ये सदर जो आरोपी इसम आहे रेहमान पिंजारी यास आम्ही ताब्यात घेतलेला आहे। कायदेशीर प्रक्रिया चालू आहे आणि याला अटक करून तात्काळ लवकरात लवकर या संदर्भामध्ये आम्ही चार्जशीट दाखल करणार आहोत। धन्यवाद। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाला वेग दिला असून लवकरच न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी दिली आहे। वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।